हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। तरुणाचा अभद्र खून मृतदेह सापडला 9 दिवसांपूर्वी। तरुणाचा मृतदेह त्याच्या मित्रांनी आर्थिक कारणावर नदीपात्रात फेकून दिला होता। जळगाव शहरात मुक्ताईनगर शिवारातील डोलाखेडा परिसरात कुंड अशोभनीय खून केला होता। 19 जुलै आपल्यावर कोणता दिवस उगवला आहे। दरम्यान नदीपात्र संशोधन मोहिमेनंतर 9 मिनिटांनी त्यांचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। या प्रकरणी दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध आहे। मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते। नितीन साहेबराव पाटील वय 25 राहणार कला वसंतनगर आसुदा रोड जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे। तर अय्या बाबा मोठा भाऊ सोबत राहून दिलासा मिळाला असता। काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत रेल्वे अप्रेंटिसशिप केली असती तर मी जळगावात असतो। केसी नितीनचे वडील हार्डवेअरच्या दुकानात मजूर म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। दरम्यान मुक्ताईनगर येथील नितीन पाटील यांच्या एका मित्राने त्याच्याकडून 1 लाख रुपये घेतले होते। नितीन पाटील यांनी मित्राकडून घेतलेले पैसे मागितले। फक्त नितीन पाटीलच खंबीर होते आणि त्यांचा मित्र चांगला नाही। केसी त्यामुळे संशयित आरोपी म्हणजेच गुरुवारी दिनांक 18 जुलै रोजी नितीन पाटील यांनी मुक्ताईनगर येथे फोन केला, हे पैसे घेऊन जा आणि एका कार्यक्रमाला जा, तू जाणार सांगून या संशयित आरोपीने नितीन पाटील यांना बोलवले। त्यानंतर डोलाखेडा शिवारात काही मित्रांच्या मदतीने मित्राचा खून करून मृतदेह हातात बांधून पूर्णा नदी पात्रात विद्यासागर येथे संपर्काने हे गीत गायले। चीफ एडिटर आसिफ मी अँकर समीर हेमंत खास रिपोर्ट बघत आमच्या किंग स्टार न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।